शिवाजी महाराजांच्या समोर जी परिस्थिती होती, नो डाऊट की ती भयानकच होती. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत शाहिस्तेखान हा खूप मातब्बर सरदार होता. मिर्झा राजा जयसिंग होता. 1.25 लाखाचा फौज घेऊन आला होता मिर्झा राजा जयसिंग. हिंदवी स्वराज्य नुसतंच आपलं तयार होत होतं आणि आत्ता संघर्ष करणं शक्य नव्हतं एवढ्या मोठ्या सैन्य सागराशी. त्यामुळे शिवाजी महाराजांना तह करावा लागला आणि ते योग्यच होतं, कारण की रयत भरडली गेली असते. पण तरी देखील जर का आपण बारकाईने विचार केला तर शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांचे सरदार आले होते. स्वतः औरंगजेब नव्हता. औरंगजेबचं जे स्वप्न आहे की दारुल इस्लामचं, त्या दारुल इस्लामच्या स्वप्नामध्ये फक्त हिंदवी स्वराज्य अडथळा ठरवत होतं. तो काही तिथं तहबी करणारच नाही, कारण की त्यांनी ठरवलंय की मला हा जिहाद पूर्ण करायचा. आता शिवाजी महाराज गेलेले, त्यामुळे त्याला आणखीन उत्साह आला होता की आता हे मी संपवणार. आणि 5 लाखाचा सैन्य सागर घेऊन तो आलाय. 22हून अधिक त्याचे सुभे, हिंदवी स्वराज्याच्या दुप्पट किंवा तिप्पट त्याचा एक सुभा आहे. किती ताकद असेल विचार करा. हिंदवी स्वराज्याच्या 70 पट मोठं मोगली साम्राज्य आहे. संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे जर का समजून घ्यायचं असेल तर ही तुलना आपण केली पाहिजे. संपूर्ण एपिसोड YouTubeवर अवेलेबल आहे.